अभिजित पाटील आपण बोला, दोन्हीचे एकदमच द्या. धन्यवाद अध्यक्ष महोदय. प्रश्न विचारा फक्त. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अध्यक्षांच्याच विषय आहे. पंढरपूरमध्ये 1000 बेडचा हॉस्पिटल त्या ठिकाणी झालंय, त्यांनीच मला विचारायला सांगितलंय, त्यामुळे मंजूर करावं आपण लगेच. 1000 बेडचा GR निघालाय, 100 बेड त्याच्यामध्ये कॅन्सरसाठी पण रुग्ण आहेत, आणि ती जर व्यवस्था झाली तर ही पुण्यावर येणारा जो ताण आहे तो त्या ठिकाणी मिटेल. आज आमच्या टेंभुर्णी, माढा, मोडली, मंगळवेढा, पंढरपूर या भागातले सगळे पेशंट पुण्याला येत आहेत. पुण्याचे जे आयसीयूचे बेड कमतरता आहेत त्या संदर्भात ते पंढरपूरचं 1000 बेडचं हॉस्पिटल आपण तात्काळ मंजूर करावं. आणि लागून दुसरा प्रश्न ऐका ना अध्यक्ष, दुसरा अध्यक्ष महोदय, एक माझ्या मतदारसंघातील अश्विनी राधाश्याम पाटील KM हॉस्पिटलमध्ये त्यांचं आयुष्यमान कार्ड होतं, 65,000 उत्पन्न होतं, तरी देखील आनंद आलूरकर डॉक्टरांनी KM हॉस्पिटलमध्ये त्यांना भीती घातली आणि त्यांना 9 लाख रुपये भरून घेतले. त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्याला धर्मादायमध्ये सोय दिली नाही. त्या माणसानं स्वतःची जमीन 15 लाख रुपयाला विकली आणि याचा उपचार केलाय. तर यांच्यावर कारवाई होणार का? अभिजित आबा, पुण्याचा प्रश्न आहे. पुण्यातच की अध्यक्ष महोदय, पंढरपूरच्या हॉस्पिटलच्या बद्दल आपण जी मागणी केलेली आहे त्यावरती सुद्धा आता कुठल्या स्तराला आहे ते बघून त्यावरती सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला कळवण्यात येईल. आणि अश्विनी पाटील ह्या ज्या पेशंटच्या बाबतीमध्ये जो गैरप्रकार झालेला आपण सांगितला, निश्चित KM हॉस्पिटल यामध्ये काही दोषी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.